विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला 100 जागा द्या। लोकसभेच्या जागा वाटपात महायुतीत जे घडलं ते घृणास्पद होतं। रामदास कदमांनी भाजपला सुनावलं। ठाकरेंच्या 21 जागांवरही बोट। जागा वाटपाच्या वेळी भाजपनं शिवसेनेची दिशाभूल केली। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकरांचा आरोप। रामदास कदमांच्या मताशी सहमत असल्याचंही वक्तव्य। अजित पवारांच्या महायुतीतल्या समावेशावरून रामदास कदमांची उघड नाराजी। तर अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली। मिटकरींचा हल्लाबोल। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री। विधानसभेच्या अनुषंगानं वरळीत घेणार बैठका। संदीप देशपांडे वरळीतले मनसेचे संभाव्य उमेदवार। मुंबई पदवीधरसाठी मतदार नोंदणीत अनेक मोठ्या चुका। ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांचा आरोप। निवडणूक अधिकारी भेटण्यास टाळाटाळ करत असल्याचाही दावा। पुण्यात तरुणीचा जीव धोक्यात घालून स्टंट। उंच इमारतीवरून लोंबकळताना व्हिडिओ व्हायरल। स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर। राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन। नीट प्रवेश परीक्षा तुर्तास तरी रद्द करणार नाही। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा। पेपर फुटी प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी स्थापन करणार। केंद्राच्या मंजुरीनंतरही वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध कायम। लढाई सुरूच ठेवण्याचा इशारा। तर स्थानिकांचा विरोध दूर करण्याचा प्रयत्न करू, सरकारची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।